हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ऑलरेडी राऊंड 3 साठी अलॉटमेंट आलेली आहे. राऊंड 3 साठी अलॉटमेंट आलेली आहे. विद्यार्थी लॉग इन मध्ये जाऊन अलॉटमेंट बघू शकतात. अलॉटमेंट बघितल्यानंतर प्रोसीड फॉर ऍडमिशन करून ऍडमिशन करू शकतात. डॉक्युमेंट जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून ऍडमिशन करायचं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही राऊंड 3 मध्ये सुद्धा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट तर झालेले आहे पण विद्यार्थ्याला प्रिफरन्स पाहिजे होता 1 नंबर 2 नंबर आणि मिळाला आहे प्रिफरन्स नंबर 5, म्हणजे जे पाहिजे ते कॉलेज मिळालं नाही. तर समजा जर विद्यार्थ्याला वाटलं की त्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय तर विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. पण जर विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थी आणि ज्यांना मिळाले पण कॉलेज घ्यायचं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, त्यांनी राऊंड 4 साठी अलॉटमेंट साठी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे काय करायला लागणार तुम्हाला, सेम प्रोसिजर जशी आपण राऊंड 3 साठी केली तसेच सेम प्रोसिजर आपल्याला राऊंड 4 साठी करायचं. तर सिंपल काय करायचंय बघा, तुम्ही एकतर तुम्हाला काय झालं असणार आहे, एकतर तुम्हाला अलॉटमेंट जॉब कॉलेजची मिळाली नसणार आहे, ही पहिली गोष्ट. ते विद्यार्थी काय करणार आहेत हे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. आणि एकतर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं आहे राऊंड 3 मध्ये पण त्यांना ते कॉलेज नाही पाहिजे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते पण यामध्ये मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ फक्त 6 ते 7 मिनिटाचा आहे पण तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये मिळून जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे त्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणू नका, काही करू नका. आज 25 तारीख आणि उद्या 26 तारीख, त्यामुळे तुमची जी वॅकन्सी मिळाली आहे, तुम्हाला जी कॉलेज अलॉट झालेलं आहे ते वॅकन्सी, ते सीट आहे ते लॅप्स होईल. आणि तुम्हाला जे काही पुढची प्रोसिजर कशी करायची ते तुम्हाला आता सांगतो. सगळ्यांनी बघा, इथं ऍडमिशन शेड्यूल बघायचं आपल्याला. ऑलरेडी ऍडमिशन शेड्यूल आलेलं आहे. ऍडमिशन शेड्यूल फॉर राऊंड 4 ऑलरेडी आलेला आहे. व्यवस्थित तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय. तर बघा कसं आहे, तर 25 जुलै आणि 26 जुलै बघा, ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन अजून करायचं असेल नव्याने, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तेच विद्यार्थी फक्त रजिस्ट्रेशन करू शकतात. ऑलरेडी ज्यांनी राऊंड 3 राऊंड 2 राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही. फक्त आहे हाच फॉर्म त्यांना काय करायचा आहे, एडिट करायचा आहे. 25 आणि 26 तारखेला विद्यार्थ्यांची जर कोणी रजिस्ट्रेशन केलं तर विद्यार्थी इथं रजिस्ट्रेशन करून घेतील आणि पार्ट 1 हा पूर्णपणे व्यवस्थित भरून घेतील. पार्ट 1 मध्ये विद्यार्थ्याला त्याचे ऍड्रेस डिटेल्स, कॅटेगरीच्या डिटेल्स, नंतर तुमचं जे काही 10th मार्क्सचे डिटेल्स असतील ते फिलअप करायचे असतील, ते सगळं तुम्ही पार्ट 1 भरून लॉक करून ठेवू शकताय. जे विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांच्यासाठी. तर नव्याने रजिस्ट्रेशनची डेट बघा 25 जुलै, म्हणजे आज इथे डेट बघा किती आहे तुम्हाला कोपऱ्यात दिसते, 25/7/2025. आजपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय 10 वाजल्यापासून, सकाळी 10 वाजल्यापासून 25 आणि 26 ला रजिस्ट्रेशन करू शकता. पण ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे, राऊंड 3 राऊंड 2 राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? नाही. आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, राऊंड 1 भरून ठेवलेला आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी आता काय करायचं, पुढचे प्रोसिजर तुम्हाला सांगतो बघा. 28 तारखेला तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये तुम्ही जे काही चेंजेस करायचे असतील, समजा ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पार्ट 1 भरून तयार आहेत आणि आधीचे ऑलरेडी पोरं ज्यांना राऊंड 1 ऑलरेडी राऊंड 1 2 आणि 3 मध्ये पार्टिसिपेट करून राऊंड 1 भरून पार्ट 1 भरून ठेवलेला आहे, ते विद्यार्थी काय करणार, प्रवेशसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, तसेच भाग 2 मध्ये भरणे. तर भाग 1 आहे ऑलरेडी लॉक, काही जणांचा का सर्वांचाच आता भाग 1 हा लॉक आहे. तर 28 तारखेला सगळ्यांचा पार्ट 1 हा लॉक झाला असणार आहे. पार्ट 2 मध्ये काय करायचं, त्यांना 10 कॉलेजेस भरायचे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे 10 कॉलेज भरण्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्ही वॅकन्सी लिस्ट चेक करणं गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहेत हे तुम्ही बघायचं आहे. समजा हे कॉलेज कुठलं असेल, टोटल इनटेक किती आहे बघा, इथं 40 आहे मराठीचा, तर किती जागा शिल्लक आहेत हे बघा. ग्रँड टोटल 40 ला 40, म्हणजे तुम्हाला बघायचं आहे 34 कॅप साठी आहेत आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या कोटासाठी आहेत. तर ग्रँड टोटल जे आहे, तर वॅकन्सी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ह्या वॅकन्सी आहेत ते 26 तारखेला तुम्हाला बघायला मिळतील. वॅकन्सी आता सध्या, वॅकन्सी आणि कट ऑफ ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कट ऑफ आणि वॅकन्सी बघा, कट ऑफ किती लागलेला आहे हे पण चेक करा. वॅकन्सी तुम्हाला जे पाहिजे त्या कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहेत आणि कट ऑफ किती लागलेला आहे हे तुम्हाला बघायचं आहे. सध्या तुम्ही कट ऑफ बघू शकताय, राऊंड 3 साठी लागलेला कट ऑफ बघू शकताय. पण तुम्ही वॅकन्सी बघायची असेल तर ऑलरेडी तुम्हाला 26 तारखेला बघा, इथं तुम्हाला
दिसणार आहे इथं सांगतो, दाखवतो मला, एकच मिनिटात दाखवतो. वॅकन्सी तुम्हाला कधी दिसणार, राऊंड 3 ची वॅकन्सी तुम्हाला दिसणार आहे. राऊंड 3 झाल्यानंतर किती वॅकन्सी सीट जातील, तर बघा बघा 27 तारखेला तुम्हाला वॅकन्सी किती दिसणार आहेत हे कळणार आहे. म्हणजे वॅकन्सी किती शिल्लक आहेत हे कळणार आहे 27 तारखेला. आणि 28 तारखेपासून तुम्हाला वॅकन्सी किती शिल्लक माहीत झाल्या की तुम्ही 28 तारखेला फॉर्म एडिट करू शकता. म्हणजे 27 तारखेला वॅकन्सी किती आहे ते माहीत झालं तुम्हाला, 28 तारखेला तुम्ही फॉर्म एडिट करू शकताय. आणि 10 कॉलेजचे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायच्यात. त्याच्यामध्ये ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजला वॅकन्सी किती आहे, त्या कॉलेजला कट ऑफ किती लागलेला हे बघा. आणि जर तुमच्या मार्क्सच्या आसपास असेल, म्हणजे तुमचे मार्क्स जर समजा 238 असतील आणि त्या कॉलेजचा कट ऑफ 239 लागलेला आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला चौथ्या राऊंडला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार आहे. पण कट ऑफ लागला 439 आणि तुम्हाला आहे 221 मार्क, तर 100% तुम्हाला पुढच्या राऊंडला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे असे कॉलेजेस टाका ज्या कॉलेजेसमध्ये कट ऑफ तुमच्या मार्कच्या जवळ आलेला आहे, असे कॉलेजेस टाका. म्हणजे कट ऑफ आणि वॅकन्सी लिस्ट हे खूप महत्वाचे आहे. वॅकन्सी पण तिथं असणं गरजेचं आहे. हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मी करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आता बघा 25 आणि 26 ला काय झालं, 25-26 ला तुमचं रजिस्ट्रेशन करून झालं, फॉर्म पार्ट 1 लॉक करून झाला. सगळ्या विद्यार्थ्यांना आता 28 आणि 29 तारखेला पार्ट 1 लॉक करून केल्यामुळे पार्ट 2 लॉक भरायला घेतला आणि पार्ट 2 मध्ये सगळ्यांना कॉलेज प्रिफरन्सेस टाकले आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे, सगळ्यांनी पार्ट 2 पण लॉक करून ठेवलाय. आता लक्षात ठेवा, 1 तारखेला 1 ऑगस्टला तुम्हाला अलॉटमेंट पोर्टल वरती जाहीर होणार आहे. तर सगळ्यांनी काय करा, कायम ही वेबसाईट चेक करत राहा. ही वेबसाईट वरती कधीही चेंज होऊ शकतो. राऊंड 3 ला बघा, ज्या पोरांना 26 आणि 28 तारखेला ऍडमिशनचे होतं त्यांना 2च दिवस दिलेत ऍडमिशन, 25 आणि 26 हे चेंज झालेलं आहे. तर हा चेंज तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. म्हणून लोक विद्यार्थ्यांनी अलर्ट राहा, सारखं वेबसाईट चेक करत राहा, सारखे व्हिडिओज बघत राहा. नवीन नवीन व्हिडिओ अपडेट आपण घेऊन येतोय. त्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अपडेट घेऊन येतोय. विद्यार्थ्यांचे अपडेट मिस होतात आणि विद्यार्थ्यांना कॉलेज लागून सुद्धा, अलॉटमेंट होऊन सुद्धा कॉलेज ऍडमिशन घेता येत नाही. त्यामुळं तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेटसाठी फक्त. त्याच्यानंतर बघा, स्टुडंट आणि कॉलेज लॉग इन मध्ये पोर्टलमध्ये तुम्हाला आणि किंवा लॉग इन मध्ये तुम्हाला 1 ऑगस्टला काय दिसणार आहे, तुमची अलॉटमेंट दिसणार आहे. 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट 2च दिवसात काय करायचं, विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचंय. तर विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशन लॉग इन मध्ये करायचं. जर ऍडमिशनला कॉलेजला अलॉटमेंट कॉलेज आहे, हा तर शेवटचा राऊंड असणार आहे. त्यामुळे जे कॉलेज लागेल ते ऍडमिशन घेऊन टाका. कारण स्पेशल राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही. त्यामुळे ज्या तुम्हाला ऍडमिशन मिळेल ते तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका. 4th राऊंड मध्ये हा लास्ट राऊंड आहे. याच्यानंतर तुम्हाला फक्त एकच फेरी बघायला मिळणार आहे, ती असणार आहे आपली स्पेशल राऊंड, स्पेशल फेरी. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वगैरे काही नाही, पूर्ण मेरिट बेसिसवरती ऍडमिशन होत असतात. त्यामुळं जे कॉलेज मिळालं आहे तर तुमचे लॉग इन करायचं आहे, तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणायचं आहे, सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंटचा सेट घेऊन 1 आणि 2 ऑगस्टला काय करायचं आहे, जाऊन कॉलेजला व्हिजिट करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, फी भरायची आणि फी भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. आता राऊंड 4 झाल्यानंतर तुमची 4 तारखेला वॅकन्सी कळणार आहे बघा. म्हणजे फायनल वॅकन्सी कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत, कट ऑफ काय, हे सगळं 4 ऑगस्टला बघायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे सर्व जी प्रोसिजर आहे, सुधारित वेळापत्रक, नियम फेरी 4, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करू सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काय अडचण आली, ह्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पूर्णपणे जी ऍडमिशनची जी काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे. तर बघा, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी करा आणि ज्यांनी केलेलं आहे ऑलरेडी त्यांनी 28 तारखेच्या वाट बघा. आज आहे 25, 26, 27, 28, म्हणजे तुम्हाला 2 ते 3ऱ्या दिवशी इथून तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये चेंजेस करता येतील. पार्ट 1 मध्ये काय चेंज करायचे असतील, तुम्हाला स्ट्रीम बदलायची असेल, सायन्सचं कॉमर्स करायचं असेल, कॉमर्सचं सायन्स करायचं असेल, आर्टचं कॉमर्स करायचं असेल, कॉमर्सचं आर्ट करायचं असेल, काय पाहिजे ते चेंजेस तुम्ही स्ट्रीम बदलू शकता. तुमची कास्ट आहे ते बदलू शकतात, पण त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्ही 28 तारखेला करू शकताय. लक्षात. सर काय डाऊट्स असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.